छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आम्ही लोक पण चाललो आहे उमरेडला, कारण ह्या मॅडमच्या कॉलेजचं पथनाट्य होतं आणि त्याच्यामध्ये हिनं पण सहभाग घेतला होता. आणि हा आमच्या घरचा अलगच नमुना आहे. जरी आले तुम्ही काही म्हणाल तर हा डायरेक्ट म्हणतो ई असं म्हणलं आणि दाता काढते. तो चलो ये सब तो होता रहेगा. लिलीला बाय बाय करून आणि आम्ही निघलो जासाठी. आणि फायनली गाईज आमच्या गावच्या पुलाचं काम चालू झालेलं आहे. तर हा पूल बहुत म्हणजे इथं पावसाळ्यामध्ये बहुत जास्त पूर चढत होता. तर आता फायनली याचं काम चालू झालं आणि हा रस्ता एवढा खराब झाला की इथून गाडी चालवायचा बहुत जास्त त्रास आहे. उमरेडमध्ये आल्यानंतर सर्वात आधी गेलो आम्ही अलीच्या मैत्रिणीच्या घरी तिला आणायला. मग तिथून गेलो आम्ही आमच्या लोकेशनवर, जे की होतं गंगापूरच्या उड्डाणपुलाजवळ. तर हिनं तर मला असं म्हणून आणलं होतं की इथं रॅली आहे, पण इथं मला रॅलीवाली काहीच नाही दिसतं. इथं फक्त डान्स चालू होते तिच्या महिला मंडळच्या बायांचे. तर आम्ही ना ते एन्जॉय केलं आणि मग डान्स पाहू आम्हाला बहुत जास्त त्रास आला होता. तर म्हणून म्हणलं जेवण करून घ्या, कारण जेवण करून नाही आलं तो काहीच. हे म्हणे इथं आलूभात भेटणार आहे, पण इथं दालच्या भेटत होता, तरी म्हणलं खाऊन टाकावं. मग भेटले आम्हाला अलीचे फॉलोअर्स. माझ्यापेक्षा अलीची फॅन फॉलोईंग जास्ती आहे. 20K फॉलोअर्स असून काही मतलब नाही आहे गाईस. आणि ह्या महाराणीने बिना लाईनीत लागल्यानं जेवण भेटून राहिलं आयती. मग हे गेली आमच्यासाठी पाणी आणण्यासाठी, कारण आम्ही तिच्यासाठी जेवण आणलं होतं म्हणून. तेवढ्यामध्ये हिची मैत्रीण झाली गायब. मी इकडे तिकडे पाहतच होतो पण ते काही दिसली नाही. आणि मग थोड्या वेळानंतर झालं अलीचे पथनाट्य चालू. आणि ही आहे माझी मैत्रीण जी मला खूप दिवसानंतर भेटली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. एवढं सगळं पथनाट्य ऐकल्यानंतर आला अलीचा पाठ, ज्याच्या की आम्ही खूप जास्त वेट करत होतो. माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आणि मग फायनली यांचा कार्यक्रम होऊन यांना भेटलं होतं प्रमाणपत्र. आणि मी आली होती इथं रॅली पाहायसाठी, पण इथंच आम्हाला 10 वाजले होते म्हणून तिकडे पूर्ण रॅली बंद झाली होती. तर हमने थोडासा रॅली घुमलं की कसं काय होतं म्हणून. आणि मग लागलो आम्ही आमच्या गावच्या रस्त्यानं. गावचा रस्ता बहुत जास्त सुंदर नव्हता, एक पण गाडी नाही चालत होती.